प्रथम सर्वांना नमस्कार। आज जाधव कोचिंग क्लासेसचा रौप्य महोत्सवी हा वर्ष आहे। या वर्षाच्या महोत्सवानिमित्त मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व समोर मातावर्ग, पालकवर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सन्माननीय मंचावर उपस्थित आमच्या वैद्यकीय क्षेत्रातील आमच्या सर्वांचं प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर धपाटे सर। खरं तर सरांसमोर बोलायचं म्हणजे मला सरांनी सांगितलं मगाशी बोलायचं आहे मलाही थोडंसं, कारण सर आमच्याकडे एका एक्सटर्नल इन्स्पेक्शनला आले होते आणि सरांची आणि माझी वर्षातून एकदा भेट होते सरांच्या वाढदिवसानिमित्त। पण जेव्हा सरांना भेटतो त्यावेळेस एक नवीन ऊर्जा असते, कारण माझे मित्र साई मोरे तुमच्याच कॉलेजला असल्यामुळं मला ते नेहमी सांगतात की सरांकडे आणि विद्यापीठातही मी काउन्सिल मेंबर असल्यामुळे सरांची ज्या वेळेस भेट होती त्यावेळेस एक नवीन ऊर्जा माझ्या मनामध्ये निर्माण होते। खरं तर समोर सगळे आमचे सिनियर बसलेले आहेत। डॉक्टर गुळबले सर आमचे मार्गदर्शक आहेत, सर्व सिनियर आहेत, डॉक्टर साखरे सर आहेत। पण आज बोलावं असं वाटलं कारण आपला जो जीवन प्रवास आहे आणि जे जीवन घडवणारे लोक आहेत, कारण एक सर्वसामान्य विद्यार्थी अतिशय हालाकीच्या कष्टातून परिस्थितीतून आल्याच्या नंतर समोर आपल्यासमोर उभा राहतो। थोडीशी आठवण सांगतो, इथे दामोशन मॅडम पण बसलेले आहेत। मी आधी परभणीला राहायचो, प्रसादजी आर्वीकर पत्रकार। जेवढं प्रेम सिद्धेश आणि प्रज्ञेश्वर वहिनींनी केलं आहे, सुनीता वहिनींनी, तेवढंच माझ्यावरही केलं आहे। त्यानंतर 7वीत असताना एक दुर्दैवी घटना घडली, माझे वडील गेले आणि त्यानंतर मी अंबाजोगाई इथे आलो। पण जाधव कोचिंग क्लासेसचा मला मार्ग दाखवला तो म्हणजे माझ्या दाजींनी, आदरणीय संदीप दाजींनी जो मार्ग दाखवला। दाजी मला सकाळी घेऊन आले आणि जाधव सरांसमोर उभा केलं आणि सरांना एक शब्द दिला, सर हा तुमच्या हवाली। सरांनी क्षणाचाही विचार न करता मला सांगितलं, तुला शिक्षण घ्यायचंय, तुझी परिस्थिती बदलायची असेल तर तुला शिक्षणाशिवाय पर्याय नाही। त्यानंतर आज सुद्धा माझ्या आईला माहीत नाही की जाधव कोचिंग क्लासकडे आज सुद्धा आई आलेली नाही आहे। फक्त आणि फक्त दाजींनी मला ज्या दिवशी घेऊन आले, दाजींनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गामुळे आज मी इथपर्यंत आहे। हे सगळ्यात महत्त्वाची मला आठवण सांगायची आहे। त्यानंतर मला सरांनी 4 वर्ष फीसही नाही घेतली। त्यानंतर 11वीचं माझं इंग्लिश होतं तर इंग्लिशला पण इथे होतो। त्यानंतर सर्वांनीच मला खूप जास्त मार्गदर्शन, म्हणजे काही समाजासाठी काहीतरी करावं लागतं हे मार्गदर्शन मला जाधव कोचिंग क्लासेस मिळालं। त्यानंतर 11वी 12वीला सर मी असताना मी क्लासेसच्या विद्यार्थ्यांची शिकवणही घ्यायचो, म्हणजे 9वी 10वीचे क्लासेस घ्यायचो नीटची तयारी करत करत। तेही म्हणजे आणि त्याही वेळेस मला सरांनी सांगितलं की स्ट्रगल इज स्ट्रेंथ, संघर्ष हे तुमची स्ट्रेंथ असते सगळ्यात महत्त्वाची। आणि त्याच्यातून मला जाधव सरांनी सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन काय केलं, इथे सगळे बसलेले समोर माझे विद्यार्थी आज डॉक्टर, इंजिनियर सगळीकडे आहेत, सगळीकडं ऑफिसर सगळीकडे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं काय, माणसाला माणूस म्हणून बघणारा आणि माणसाला माणूस म्हणून जगवणारा जे ऑफिसर्स असतात किंवा ते डॉक्टर्स असतात ना, ते निघण्याची भूमी म्हणजे आमचं जाधव कोचिंग क्लासेस आहे। आणि ते फक्त आणि फक्त घडवतात आमचे आदरणीय माधव जाधव सर, आमचे देशमुख सर, तट सर, कुलकर्णी सरांनी तर फार मी त्यांचा लाडका होतो। सर आणखीनही मला आठवण आली की कॉल करतात, मला विचारतात, म्हणजे अतिशय मला पितृतुल्य असं कुलकर्णी सरांनी, तट सरांनी, देशमुख सरांनी प्रेम दिलेलं आहे। हे प्रेम आहे सर्वांचं। आणि जाधव सर आणखीनही वेळोवेळी मी सुवर्णांस मेडिकल फाउंडेशनची ज्यावेळेस कन्सेप्ट सांगितली सरांना, सर मला अशी एक वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी काम करणारी संस्था उघडायची आहे। सरांनी क्षणाचाही न विचार करता मला फक्त येऊन भेट म्हणले आणि सरांनी मार्गदर्शन केलं। सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि जी प्रेरणा होती, एखादा माणूस सर्वसामान्य घाटनांदूर इथून येतो आणि मला ज्या वेळेस दाजी सांगायचे किंवा माझे काका सांगायचे, काकी सांगायच्या, तर त्यावेळेस एकच गोष्ट सांगायची की एक शून्यातून विश्व निर्माण कसं। घाटनांदूरसारख्या सर्वसामान्य गावातून 2001 साली एक व्यक्ती येतात आणि एवढं मोठं 25 वर्ष ही लिगसी चालवणं किंवा ही शृंखला चालवणं साधी गोष्ट नाही आहे। मला हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते। आज अविरत प्रयत्न आहेत, अविरत स्ट्रेंथ आहे। मला वाटत नाही की कुठेही स्ट्रेंथ कमी झाली आहे, कुठेही कष्ट कमी झालेत कुठेही। आणि जेवढ्या नवीन टेक्निक्स येतात, दरवर्षी सिलेबस चेंज होतो, दर 5-6 वर्षानंतर तेवढा सिलेबस डबल ट्रेनिंग होते, डबल। आज आपल्याकडे डेव्हलपमेंट ट्रेनिंग असते, तर प्रत्येक ट्रेनिंगच्या नंतर जसा प्रत्येकाचा सिलेबस तसं ट्रेंड होऊन डबल विद्यार्थ्यांसमोर येतात आणि ही शृंखला अविरत चालू राहील। मला एवढंच सांगायचं आहे, तुम्ही खरं तर खूप नशीबवान आहात। आज तुम्हाला ह्या सर्वांचं आणि आदरणीय धपाटे सरांचं मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे। मी त्या गोष्टीसाठी आतुर आहे, त्यामुळे जास्त काय बोलणार नाही। मला इथे बोलवलं, माझा सन्मान केला, याबद्दल सर्वांचं धन्यवाद। आणि जाधव सरांच्या आणि सर्वांचं माझ्यासारख्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना जाता जाता 2 शब्द सांगतो की एखादी सुई असते, त्या सुईमध्ये दोरा होऊन ठेवला तर ती सुई कधीच हरवत नाही। आणि एखाद्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षक, चांगले मार्गदर्शक लाभले तर ते विद्यार्थी कधीही भटकत नाहीत। मला एवढंच वाटतं, मी एवढंच बोलतो आणि सर्वांचे आभार मानतो। थँक्यू सो मच। थँक्यू।